नमस्कार. लोकराज्य टी व्हीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात लोकराज्य टी व्ही आणि आज आपण आहोत चंद्रपूर शहराच्या प्रभाग क्रमांक 1मध्ये आणि प्रभाग क्रमांक 1च्या आशिष बोंडे खरं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अधिकृत उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक 1मधनं ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्या निमित्ताने या प्रभागाच्या समस्या असतील, या प्रभागाला जो विकासाची गती मिळणार आहे किंवा लाभणार आहे, तर ते कुठल्या माध्यमातून ते काय करणार आहेत, इथल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या का, इथल्या मतदारांच्या काय समस्या आहेत, एकंदरीत हा सगळा आढावा या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. बोंडेजी नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आता चंद्रपुरामध्ये प्रचाराचा बिगुल वाजलेला आहे, प्रचार जोमात सुरू आहे, अशामध्ये आपण युवक आहात. प्रभाग क्रमांक 1मध्ये कमर्शियल असेल किंवा व्यावसायिकदृष्ट्या आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेचे सर्वात जास्त टॅक्स भरणारा हा प्रभाग असेल आणि या प्रभागामधनं आपण उमेदवारी दाखल केलेली आहे. काय सांगाल, इथल्या समस्या नेमक्या काय आहेत, आपण कशा सोडवणार आहात? नमस्कार. मी आशिष सुधाकर बोंडे. मी ब गटातून उभा आहे, OBC. आज पाहिलं तर जवळपास एक टर्म होऊन पुन्हा एक टर्मच्या जवळपास झालेलं आहे. म्हणजे जवळपास 9 वर्ष आपण ह्या प्रभागात पाहतो आहे. कोणतेच कामं नाही, काही नाही. प्रशासक राज होतं 3-3.5 वर्ष. तर ह्या 3-3.5 वर्षामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणते कामं केले? बिलकुल झिरो. आणि इथल्या समस्या म्हणजे असं आहे की अंडरग्राऊंड नाल्या असो किंवा अमृत योजना जी एकदम फसवी निघाली, आता ते जी 2.0 निघाली, तिचं काम अजूनही बाकीच आहे. पण एकंदरीत आपण जर बघतो म्हटलं तर पायाभूत सुविधा असो, रोड असो, नाली असो किंवा आरोग्य केंद्राची गुणवत्ता असो, हे कुठं ना कुठं तरी यांच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. नवीन रोड चांगले व्हायला पाहिजे, अंडरग्राऊंड नाल्या व्हायला पाहिजे आणि आरोग्य केंद्राची गुणवत्ता वाढवता आली पाहिजे. सध्या असं कुठलंही काम या नगरसेवकांनी केलं नाही आहे आणि मी आल्यानंतर सगळ्यात पहिले ह्याच गोष्टींना प्राधान्य देणार आहेत. एकदम बेसिक गोष्टी आहे, त्याच गोष्टींना जर प्राधान्य दिलं तर मला तरी वाटत नाही की जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. नक्कीच आशिष भाऊ, आपण रस्त्यांचा, मुळात पिण्याच्या पाण्याचा देखील आपण आढावा घेतला आहे. खरं तर इथले युवक असतील, कारण इथे लगेचच CTPS आहे, मग तिथे अनेक कर्मचारी देखील आहेत. मग युवकांना पाहिजे त्या प्रमाणात इथे रोजगाराची संधी असेल किंवा जे युवक भरकटलेले आहेत आणि व्यसनाधीन झालेले आहेत आणि खरं तर भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ओळखला जाणारा ताडोबा जे अभयारण्य आहे, तर याच प्रभागामधनं इथे विविध म्हणजे जगप्रसिद्ध जे व्यक्तिमत्व आहे ते इथनंच जातात. म्हणजेच ते चंद्रपुरामध्ये आल्यानंतर आपल्याच प्रभागामधनं ते ताडोबा अभयारण्यामध्ये जातात. अशा वेळेस आपला प्रभाग कसा असायला पाहिजे, आपला प्रभाग किती कार्यक्षम आहे किंवा किती स्वच्छतेच्या बाबतीत, प्रदूषणाच्या बाबतीत आहे, हे नक्कीच ते बघत असतील. यामुळे मोठी जिम्मेदारी आपल्या या निमित्ताने आपल्यापुढे नक्कीच आहे. मात्र जे व्यसनाधीन आहेत किंवा यांना खेळण्यासाठी ग्राउंड असेल, वृद्धांना म्हणजे थकवा आल्यानंतर बसण्यासाठी बाकं असतील किंवा अशा काही अनेक गोष्टी आहेत छोट्या छोट्या, या संदर्भात कधी इथली नागरिक किंवा इथली जनता आपल्यापुढे व्यक्त होताना आपण पाहतात का? हो, नक्कीच. आज ताडोबा हे आंतरराष्ट्रीय आपलं ताडोबा जंगल आहे. आज नाही म्हटलं तरी कितीतरी सेलिब्रिटी लोक तिथून याच रस्त्यावरून, माझ्याच प्रभागातल्या ताडोबा रोडवरून जातात आणि जात असताना कुठं ना कुठं तरी नेमकं वाटतेच की एवढं प्रदूषण आहे इथं, CTPS लागून असल्या कारणाने धूळ, डस्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की याच्यावर उपाय हे केलाच पाहिजे आणि काही तंत्र असो, नवीन तंत्रज्ञान असो, याच्यानुसार आपण कसा तो डस्ट कमी केला जाऊ शकतो याच्याकडे माझं लक्ष राहील. आणि दुसरी गोष्ट, हा इंडस्ट्रीयल एरिया आहे, याच्यामध्ये भरपूर बेरोजगार माझ्यासारखी युवा पिढी बेरोजगार आहे. तर यांना रोजगार कसा निर्मिती करून देता येईल, कारण आज इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि वरून ताडोबासारखं मोठं एक जंगल आहे. तर मला तरी वाटते का आपले जे पोरं आहे, मित्र आहेत, तर ते खाली राहता कामा नाही. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून असो किंवा कुठल्या ना कुठल्या तरी एका कंपनीमध्ये असो, त्यांना रोजगार मिळायला हवा, ही आज खरंच काळाची गरज आहे. नाहीतर हे मुलं
खाली राहील आणि नशेचे अंमली पदार्थाचं सेवन करेल. आणि पाहतो आहे आपण आता हे चंद्रपुरात प्रकरण भरपूर वाढलेलं आहे की मुलं जे आहेत आता नशा करतात, गांजा वगैरे करतात. हे कुठं ना कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. एवढंच सांगतो की मुलांना आमचं काँग्रेस पक्षांची उमेदवार निवडून द्या आणि नक्कीच आम्ही याच्यामध्ये प्रयत्नशील आहे आणि प्रयत्न करणार. नक्कीच आशिष भाऊ, युवकांसाठी पण आपण अनेक चर्चा केल्या. प्रामुख्याने आपल्याला इथनं संधी मिळाली आणि इथल्या नागरिकांनी आपल्याला निवडलं, तर प्राथमिकतेने म्हणजे अशा कुठल्या महत्त्वाच्या मुद्दे या व्यतिरिक्त आपल्याला सांगावंसं वाटेल किंवा करावंसं वाटणार की आपण महापालिकेच्या सभागृहात गेल्यानंतर कुठल्या मुद्द्यांना आपण हात घालणार? पालिकेत सर्वप्रथम गेल्यानंतर आम्ही स्वच्छतेकडे लक्ष देऊ. कारण स्वच्छता कसं आहे, बाहेरून येणारे जी सेलिब्रिटी आहेत त्यांना पहिले स्वच्छता जर राहिली तर खूप वार्डाचं नाव पहिलेच असं मोठं होईल की चांगले. आणि ते स्वच्छतेची सुरुवात हे आपल्यापासूनच केली तर ती खूप योग्य राहील. आणि दुसरी गोष्ट आहे नळ योजना, जी अमृत योजना आपण आणली आहे. तर आज मला वाटते 1 दिवसाआड नळ येतात. तर 1 दिवसा नळ येत आहेत तर ठीक आहे, पण त्या नळ जो येतो तो 1 घंटा येतो. तर त्याची टायमिंग वाढून आम्ही 1 ते 1.5 घंटा अजून म्हणजे 2-2.5 घंटा नळ देण्याचं इथे पालिकेला पत्र देऊ. आणि ते नक्कीच करू, आपण देऊच नाही तर नक्कीच करू. आणि जे अंडरग्राऊंड नाले आहे ते करणं खूप जरुरी आहे. आता चोकअप नाल्या भरपूर चोकअप झाले, वास येणं. आणि आता या आमच्या वैद्यनगरमध्ये भरपूर अशा समस्या आहे की लोक बिमार पडत आहेत. आज लेडीज सगळे सकाळी कामावर जातात, संध्याकाळी येतात आणि ते घरापाशी एकदम घाण करून ठेवलेली आहेत. नाली चोकअप झालेले आहेत. त्याच्यामुळे अंडरग्राऊंड नाली करणं जरुरी आहे. आणि चोकअप न होता त्या नालीचा योग्य प्रकारे उतार काढून त्यांना मोठ्या नाल्याला जोडण्यात येऊन आपण त्याची समस्या सॉल्व करू शकतो. आणि पुन्हा दुसऱ्या याच्यावर आपल्याला रोड जे आहेत, आता गोपाल डेअरीपासून तर शिवकृपा फर्निचर आणि हरिओम किराणा स्टोअर ते पांडेच्या घरावर हे मुख्य रस्ते आहेत, जे कितीतरी वर्षापासून आत्तापर्यंत झालेले नाही. पत्रव्यवहार झाले, माजी मंत्र्यांनाही पत्र दिले, आम्ही सगळ्या ह्या आमदारांना पण पत्र दिले, पण आत्तापर्यंत तिथलं कुठलंही काम झालं नाही. सगळ्यात पहिले ह्याच कामांना प्राधान्य पालिकेमध्ये देऊ. आणि ज्याही गव्हर्नमेंटच्या योजना राहील त्या लवकरात लवकर कसं पोहोचता येईल गोरगरिबांपर्यंत याची आम्ही शहानिशा करू. नक्कीच अनेक समस्यांचा आढावा घेतला, परिस्थितीचा देखील आपण आढावा घेतला. शेवटी इथल्या नागरिकांना किंवा मतदारांना या निवडणुकीदरम्यान आपण काय आवाहन करणार आहात? मी एवढंच आवाहन करतो की सगळ्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही तुमचं अमूल्य मत हे द्या. घरी नका राहू, घराच्या बाहेर पडा आणि मतदान करा. आणि तुमच्या एक वोट असं आहे की तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी तुम्ही वोटिंग करा. बस एवढंच आवाहन करतो. हे होते आशिष बोंडे यांनी अनेक मुद्द्यांवर हात घातला. खरं तर ताडोबा अभयारण्य असेल, इथनं जाणारे सेलिब्रिटी असतील किंवा इथल्या मुळात नाल्यांचा जो उतार आहे तो योग्य दिशेने न झाल्याने आणि ड्रेनेज म्हणजे नाली उघड असल्याने तिथे नाली झाकण्यासंदर्भात किंवा स्वच्छता इथे स्वच्छता असेल, नालीमध्ये आपण देखील कचरा टाकतो. त्यामुळे आपण देखील इथल्या नागरिकांनी सुज्ञ राहायचं आहे. आणि तिथनं पाण्याचा प्रवाह झाला की स्वच्छता देखील मोठ्या प्रमाणात होईल. युवकांसाठी रोजगाराची संधी देखील त्यांनी त्याचं या संदर्भात आढावा घेतला. खरं तर अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातलेला आहे. अशा युवकांना संधी मिळाली तर नक्कीच ही जी आवड आहे, काम करण्याची जी गोडी आहे, ती कुठे त्याला प्रोत्साहन मिळत असते. म्हणून नागरिकांनी विचार करायचा आहे. चांगला उमेदवार आपल्या प्रभागामध्ये निवडून गेला तर नक्कीच 5 वर्ष आपण हक्काने त्या उमेदवाराला हाक देऊन त्या समस्या सोडवण्याचं काम आपण करू शकतो. तेव्हा आपण सगळे सुजाण नागरिक आहात. भारतीय संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे, मताचा अधिकार दिलेला आहे. आणि ते मताचा अधिकार सगळ्यांना श्रीमंत असेल की गरीब, त्या सगळ्यांचा जी किंमत आहे ती सारखी आहे. त्यामुळे सगळ्यांना लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून देखील आव्हान आहे की 18 वर्षावरील आणि मतदार यादीत ज्यांचं नावं आहेत त्यांनी 15 तारखेला आपल्या मतदान बूथवर तिथे जायचं आहे आणि तिथे आपल्या मताचा अधिकारचा उपयोग करून चांगला उमेदवार निवडून द्यायचा आहे. आपण असंच भेटत राहणार आहोत. इथल्या समस्या जाणून घेत अशा युवक नेत्यांपुढे किंवा युवक सामाजिक कार्यकर्त्यांपुढे आम्ही त्या समस्या ठेवत
या प्रभागाच्या समस्या सुटायला हव्यात यासाठी लोकराज्य TV न्यूज नेहमी कार्य करत राहणार आहे. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.